आहे की हा 100% ही जी गुगली टाकलेली आहे शासनाने ती आम्हाला समजणार नाही असं वाटलं, परंतु असं नाही आहे. 25 तारखेला काढलेला जो जी-आर आहे त्या जी-आरमध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की अतिक्रमण केलेल्या झोपडीधारकांना 500 चौरस फुटापर्यंतच्या घराच्या खालच्या जमिनी फुकट दिल्या जातील आणि 500च्या वरची 1,500 पर्यंतचे जे 1000 स्क्वेअर फूट आहे त्याच्यावर बाजार भावाच्या 10% घेऊन तुमचं ती जागा रेग्युलाइज केली जाईल. आम्ही आनंदित झालो. आम्हाला खूप आनंद झाला की सरकारने आमचं म्हणणं ऐकलं आणि सरकारने आम्हाला या ठिकाणी ह्या जागा आणि ह्या शहराचा भाग करून घ्यायला त्यांनी तयार झाले. परंतु दुसऱ्याच दिवशी आम्ही MIDCच्या साईटवर हे जे टेंडर पाहिलं, हे टेंडर तर म्हणजे अगदी शॉकिंग होतं की त्यांनी 3 क्लस्टर बनवलेले आहेत. एक क्लस्टर यादवनगर आहे, दुसरा क्लस्टर आंबेडकर नगर आहे आणि तिसरा जो आहे तो चिंचपाड्याकडनं चिंचपाडा, श्रमिक नगर, कातकरी पाडा, इंदिरा नगर, त्यानंतर तुर्भे, शिवाजीनगर एवढा लांबचा क्लस्टर आहे. तर याच्या पाठीमागे आम्हाला काहीतरी काळं भेरं दिसतंय, काहीतरी कुछ तो दाल में काला है. और इसलिए हमने सोचा कि जितने भी नेता है हम उनसे बात करें. सबसे पहले तो झोपड़पट्टी में रहने वाले जितने भी नगर सेवक है हमने उनसे बात किया. मी त्यांना सांगितलं की ह्या दोन्ही गोष्टीचा परस्पर अर्थ काय लागतोय आणि ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सगळ्या नगरसेवकांनी ते ॲक्सेप्टही केलं की हो याच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल. आता जी खूपच जवळ आहेत त्यांच्याशी आपण जवळीक साधली पाहिजे. जसं की या ठिकाणी नगर विकास खातं आहे, त्यांच्याशी जवळीक असलेले विजयजी चौगुले आहेत. त्यांनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत हे MIDCने काढलेलं जे टेंडर आहे त्याला स्थगिती मिळेल असं ते म्हणतायत. ती स्थगिती मिळाली तर ते पोर्टलवरनं तुमचं टेंडर बाजूला निघेल, कारण टेंडर आता लाईव्ह दिसतंय. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की जर एक जी-आर काढलेला तो पूर्ण शहराला लागू झाला पाहिजे. सिडको काय आणि MIDC काय. आता MIDCमध्ये आपण पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये स्टँडर्ड हॉलकेले असेल किंवा हर्डेले असेल, घरकुलं तयार होत आहेत, घरं तयार होत आहेत, 30-30 माळ्याचे टावर तयार होत आहेत. मग आपण निवासासाठी राखीव असलेल्या ठिकाणीच हे लागू करायचं, तर आपण त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा उल्लेख करावा. एक ओळ ॲड केली तर या ठिकाणी हे टेंडर ऑटोमॅटिक खालसा होत आहे. तर त्यामुळे परस्पर विरोधी न जाता जनता जी आहे ह्या शहराला गरजेची असलेली, हे शहर उभं करणारी ही कामगार ताकद ही या शहरातून बाहेर जाऊ नये याच्यासाठी सरकारने प्रयत्न करावा. हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो प्रामाणिक प्रयत्न आम्ही उद्यापासून पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. आणि जर ह्या दोन्ही गोष्टींना स्थगिती मिळाली तर सुंदर, अन्यथा आम्ही कोर्टाची पायरी त्या ठिकाणी निश्चितपणे जनतेच्या वतीने मग आंदोलन असेल ते आंदोलनही करू आणि न्यायिक मार्गाने आम्ही देखील पुढे जाऊ. ते कसं आहे, मी कुठल्या पक्षाच्या नेत्याचं नाव मी घेतलं नाही. मी काय म्हटलं, झोपडपट्टीशी संबंधित जे नगरसेवक आहेत, आता ते कुठल्या पक्षाचे आहेत मला याचा उल्लेख करायची गरज आहे का. आता मी कुठल्या पक्षाचा आहे. लोक जर पक्ष बघत राहिले तर तुमचं झोपडं महत्वाचं की पक्ष महत्वाचा आहे. तुम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलंय ती लोक महत्वाची आहे का तुमचा पक्ष महत्वाचा आहे. तर त्यामुळे ह्या पक्षाला ह्याला सांगा फार महत्व देण्याची गरज नाहीये. गरज जनतेच्या प्रश्नाची आहे आणि त्यामुळे माझं त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे. मी त्यांना समजावून सांगण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. मला त्यांनी समजून घेतलेलं आहे आणि त्यांचा रिव्हर्स कॉल येऊन त्यांनी मला सांगितलंय की होय तुम्ही सांगताय ते बरोबर आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय. प्रयत्न करून हे टेंडर जर खालसा झालं आणि GR मध्ये जर सुधारणा झाली तर आमचा आंदोलनाचा प्रश्नच नाही. अन्यथा खूप मोठं आंदोलन या ठिकाणी आम्हाला करावं लागेल, कारण आता आम्ही अंतिम टप्प्यामध्ये जिथे आमची ओळखच पुसली जाणार आहे तिथे आम्ही माघार घेणार नाही. नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना मी माझ्या भाषणातून आवाहन केलेलं आहे. आज याच्यानंतर सगळं राजकारण बंद, शेजाऱ्यांची पाजाऱ्यांची असलेले मतभेद बंद. आणि मी आव्हान एकच करेल, हे भीतीचं वातावरण निर्माण झालंय म्हणून कोणी घरं विकू नका, कारण असे दलाल घरोघरी फिरतील. अरे तुम्हारा घर तो तुटने वाला है, तुम 10 लाख में बेचो मैं 15 देता हूँ, भाग जाओ यहाँ से. तर अशा दलालांपासून सावध राहा, घरं विकू नका, हे आव्हान मी लोकांना करतो.